सो हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? वेलकम बॅक टू अवर ब्रँड न्यू व्लॉग. सो गाईज, आपण तो जो व्लॉग आपण डिस्कस करणार होतो, तर तो व्लॉग आपण डिस्कस नाही करणार आहे. ड्यू टू सम रिझन्स आपण तो व्लॉग शूट नाही करू शकत बिकॉज ऑफ हर पर्सनल प्रॉब्लेम. सो आपण तो व्लॉग डिस्कस नाही करूयात आणि पुढे काय होतं ते फ्युचरचा आपण विचार करूया आणि लेट्स हर एन्जॉय अँड समजून जा गाईस. सो आजचा व्लॉग बेसिकली मी हेअर कट करणार आहे बिकॉज मी जातो उद्या थोडं फिरायला बाहेर, माइंड फ्रेश करायला फॅमिलीसोबत. आम्ही सर्व फॅमिली लोक जाणार आहे, म्हणजे माझे काका, पप्पा, मम्मी अँड मी. आम्ही 3 फॅमिली जाणार आहे एन्जॉय करायला बाहेर महाबळेश्वरला, आणि थोडेफार गाव आहेत आमचे, तर तिकडे जाणार आहे आम्ही. थोडं माइंड फ्रेश करूया आपण जाऊन. त्यासाठी आधी आपण जरा हेअर कट्स करूया बिकॉज एक महिना झाला असेल, 1 महिना आणि 8 दिवस मी त्याच दिवशी हेअरकट केला होता आणि त्याच दिवशी आपला थोडा हो गया था वो. सो यू कॅन सी पेन इन माय आईज. ठीक आहे गाईज, होता रहता है जिंदगी. सो आत्ता मी जस्ट उठलो आणि 1:30 वाजला आय थिंक सो काहीतरी, आणि खाऊया, चाय वगैरे पिऊन आपण मग सीधा निघूया हेअर कट्स करायला 2 वाजता. आणि थोडे शॉर्ट्स करूया, बियर्ड वगैरे शेपमध्ये करूया, आणि परत आपण आपले बॅक टू बॅक हेअर्स करूया. आणि आपली मम्मी पण आहे. त्याच आपली मम्मी आली होती, ब्लॉग थांबवला मी बिकॉज ती कॉलवर बोलत होती आणि थोडं डिस्टर्बन्स आला असतं म्हणून. तर मी हेच बोलत होतो की आता आपण हेअर कट्स करूया आणि लेट्स सी माय मॉम, डॅड अँड एव्हरीवन्स रिॲक्शन्स. बट मी शॉर्ट्स नाही करणार आहे जास्ती, फक्त हे जे आकडे पुढे येतात ना, हे किती मोठे आले बघा गाईज. सो ते थोडेसे शॉर्ट्स करेल आणि काय नाही, आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत फिरेल आणि जिम इन्क्लूड असेल याच्यात बिकॉज आज बायसेप ट्रायसेप डे. सो बायसेप मारून जाऊया. सो लेट्स गो. आता डायरेक्ट निघाल्यावर भेटू तुम्हाला गाईज. चला जाऊया हेअर्स कट करायला, आणि 2-3 ब्लॉग्स आपले मराठीमध्ये येतील आणि त्यानंतर आपण थोडे हिंदी प्लस मराठी दोन्ही मिक्स करून बोलूया बिकॉज सम ऑफ माय फ्रेंड्स सेड लाईक हिंदीमध्ये पण बोलत जा बिकॉज आम्हाला मराठी समजत नाही. महाराष्ट्रात जातं ना रे, जाऊ द्या गाईज, न लफडा. आपण हिंदीमध्ये पण बोलूया बिकॉज कोणाला हिंदीमध्ये बघायला आवडतात ब्लॉग्स. सो आपण हिंदीमध्ये पण ट्राय करूया, कारण की हिंदी आपली बहुत कच्ची आहे, इधर उधर से हो जाती है. सो 3 ब्लॉग्स आपण काढूया मराठीमध्ये बिकॉज मी उद्या महाबळेश्वरला जाणार आहे, तर ते पण ब्लॉग्स मी शूट करणार आहे. तर ते ब्लॉग्स ऑब्व्हियसली मराठीमध्ये असणार बिकॉज मी फॅमिलीसोबत आहे, तर मराठीच बोलणार. आणि आता फिलहाल आपण चला निघूया. बियर्ड वगैरे बघा कशी बाहेर आली आहे, सर्व शेपमध्ये आणूया आणि मग आपला लुक बघूया कसा दिसतो. सो लेट्स गो. आता आपण गाडी काढून निघालो आहे आणि आपले रॉकी भाई आपल्याला ॲड होणार आहेत आता. फुल एकदम फोनवर बोल ॲस्थेटिक कपडे घालून आलाय. तुम्ही त्याचे ॲस्थेटिक कपडे बघा. थांबा काहीच आपल्याला हेअरकट वगैरे झालंय, तर तुम्ही बघू शकता. हेअरकट म्हणजे फक्त मी बियर्डला शेप दिले आणि साईड कट मारले आणि थोडे बहुत हेअर्स कट स्मॉल केलेत. असे हेअर्स ठेवलेत बिकॉज आता मी केस कापलेत म्हणून. अदरवाईज मी केस तर पुढे ठेवणार आहे मेसिकल्स. आणि सोबत तुम्ही बघू शकता आपल्या कोण आहे बघा गाईज, रॉकी शेट फडके स्मॉल केलेत. आणि तोंड बघायचं. थांबा 1 मिनिट. चला गाईज, महाबळेश्वरला झालं आमचं भाव. चला गाईज, बाय. आपण भेटूया आता घरी जाऊन. स्ट्रॉबेरी बिबेरी आणा. हो अजून स्ट्रॉबेरी लागेल, कॅनबेरी ब्रिझर्स, नगेट्स पाव. काय जायका काय बोललोय हो गाईज. रिटर्न विथ अवर हेअर कट अँड यू कॅन सी माय हेअर कट. मतलब मैंने हेयर ग्रो इस वजह से किए थे कि लाइक अब कौन देखेगा क्या करेगा. सो बट वी हैव लॉट्स ऑफ गर्ल्स टू टॉक, तो मेरे को बोलने को नहीं जम रहा है. मेमोरी सीट हो जाएगी गाइस. बट लुक एट माई हेयर कट, इट सूट्स ऑन मी. बट मम्मी के रिएक्शंस ब्रो, तो मला शिव्या घालणार आहे ती. लिटरली आय सेड हर टू लाईक लेस शॉर्ट्स करणार आहे मी हेअर्स, अँड तसेच ठेवलेत मी हेअर्स.
सो लेट्स सी हर रिॲक्शन. तिला एवढं ती मला जेवण गरम करायला गेली आहे आणि लिटरली तिने मला आल्याच शिव्या दिल्यात. बट इन फ्रंट ऑफ कॅमेरा तिचे रिॲक्शन्स आपण कॅप्चर करूया. काय बोलते ती, कशी बोलते. लेट्स सी हर रिॲक्शन नाव. आणि मॉम डॅड कल्लू काल्याचं रिॲक्शन तुम्ही बघितलं जसं माझ्यासोबत होता तो. कल्लू काल्या बोलतो कार आपलं मी आता त्याची स्किन केअर परत करायला लागेल काहीच मला. आणि पप्पा तर झोपलेत, पप्पाचे पण रिॲक्शन्स घेऊया. प्लस माझे दीदीला आपण व्हिडिओ कॉल करून तिचे पण रिॲक्शन्स घेऊया. आता हेअर्समुळे मला परत प्रॉब्लेम होणार आहे बिकॉज हेडेक. मी जेव्हा पण माझे केस असे कर्ली करून समोर असे ठेवतो तर ते माझ्या स्वेटिंग होती खूप जास्त, मग हेड पेन होतो. बट इट सूट्स प्रिटी गुड. मग आता बघूया आपण आधी मम्मीला येऊ द्या, मम्मीचे रिॲक्शन्स कॅप्चर करूया. जिमचे वर्कआउट आपण तुम्हाला दाखवूया. आणि काही नाही, मम्मी लाजते आपली कॅमेऱ्यासमोर आहे. तर गाईज आता मम्मीचे रिॲक्शन्स बघूया आपण. मम्मी कसे वाटले माझे हेअरकट्स? बरोबर नाही वाटली. पैसे 100 रुपये देऊन येतो, 200 रुपये देतो आणि एवढंसं केस कापून येतो. त्याला काय समजायला पाहिजे की नको. आता तूच बोलली मला हेअरकट करू नये. सुट्टीच्या टायमाला कसं केस छोटी करायला पाहिजे. नंतर कर ना तुला. आता मी काय कॉलेज स्कूलला आहे काय? स्कूलला असलं नसलंच काय झालं. गाईज माझी मम्मी किती भारी दिसते, किती भारी प्रकारे तिने मला आता एक्सप्लेनेशन दिले. बट ऑफ कॅमेरा ती मला शिव्या किती शिव्या दिल्यास? शिव्या दिल्या भरपूर. लात मारा निघाली गाईज मला ही. लात मारणार आहे त्याला. खरं सांग कसं वाटलं? पण छान वाटते. छान वाटतात का नाही? मागे घे म्हणजे मस्त होते. बघू इकडे फिर केस बघू तुझी. सांग ना आता. बघ असे बघ. वाव. छान. मम्मीच्या तोंडानं काहीतरी निघणार होतं काहीच, पण मम्मीने हे केलं. अशी हे कर. वन साईड. वन साईड फिर. थांब या साईडला बरं, या साईडला. अरे पण जरा कसं राहायला पाहिजे. काही जेंटलमॅन दिसतोय मी बघा. हा आता दिसू द्या. बोल मी जेंटलमॅन दिसतोय. जेंटलमॅन नाही. बघ ना एकदम जेंटलमॅन दिसतो का नाही? छान दिसतो असंच. तुला माहिती आहे तू होतास का लिफ्ट मध्ये? जाऊ दे काहीतरी पर्सनल असेल काही बोलून जाईल आणि मी टाकून जाईल, मग ते एक होऊन जाईल. एवढं काही एवढं हे नाही. तर असे पण हेअर चांगले दिसतात माझे एकदम. मागतोस का माझं? काय केस विरोध असं का मागतो? अरे ते हात असं मागत नाहीये गाईज. मम्मीला वाटतं मी हात असे हे करतोय. मागतोय माझ्या मम्मी. मला म्हणते मम्मी सांग मला. सांग. अरे मी दिसतोय सांग. आता मुलगी पटेल ना एकात तरी. ना बाबा मुलगी पटवायची ना बस. मुलगीच्या मुळे आपण हे झालो ना. लॉयल दक्ष दिसतोय. हा साधा माणूस नाही दिसत आहे मला. सगळं सलमान खान वाला पाहिजे होतं रे. कसला दिसतोय? भारी दिसतोय का नाही? पण अशी कशी काय झाली? पण मागं जायची होती ती, कमी केलीस. रिएक्शन दे चांगलं. कसं वाटतंय? नाही ठीक आहे, पण तो लॉयल दक्ष मला परत दिसतोय. लॉयल फॉर हर ऑनली परत. गाईज बॉडी तर माझीच आहे, काय बी बोला दिसत नाही मी तरी पण. बघा गाईज महाबळेश्वरला तिकडे जाऊ ना. किती दिवस चालले? 4 दिवस. फुल एकदम म्हणजे केस बीस दाढी बिडी सेट करून आलं. तोंड धुतलंय म्हणून बघा किती गोरं दिसतंय. स्टील बघा तुम्ही. अरे खानदानी गोरं आहे रे. आता जरा कसं टॅनिंग आमची जाते म्हणून तोंड वगैरे दुखलं तरी पण बॉडी काय पण बोला लय पॉप होते माझी. सकाळी पण काय मारलेस? जरा चेस जरा तुम्ही हे करा, इग्नोर करा. चेस्ट बघणारे खूप लोक आहेत. गाईज छोट्या आहेत पण आहेत. आणि आपण बेकारी इथं बसलाय. इथं बॉडी फ्लेक्स कर. करली नको दाखवूस, केस नको दाखवूस.
पैसावाला काय झालं, आज पैसा आहे बघा. कधीच काढत नाही. का काढू एकदम प्रदर्शनाला असं कसं एकदा उडी मारलो असं. कमा बॉक्सिंगचं एक पंच. हो 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 हो. क्लायमेट बघा इथे भारी झालं आहे, पाऊस काय पडत नाही. हो पहलवान आला रे पहलवान आला. गाईस बॉडी बघा यार, लिटरली कुठली मुलगी असेल ना बघत असेल तर भावाला अप्रोच करा. बिकॉज भावाला सँडल जरा ह्याच्यात करायला पॅरागॉन. तर गाईज मी माझा टॉपिक आहे का, जर कुठली मुलगी बघत असेल ना त्याच्या आय डी मी मेन्शन करतो. टू मेक शुअर टू फॉलो हिम अँड अप्रोच हिम फॉर रिलेशनशिप. बिकॉज काय पण बोलू 12 वर्षापासून सिंगल आहे माझा भाऊ. 12 वर्षापासून कुठं. गाईज तर मम्मी आपले आले आपल्यासाठी काहीतरी खायला घेऊन आले. जिम नंतर ना आपल्याला नाश्ता काहीतरी आणला मम्मी. कांदे पोहे आणले. आज बऱ्याच दिवसातून केला आम्ही. बऱ्याच दिवसात बनवतच नाही घरात. आवडत नाही ना कुणाला. कोणालाच आवडत नाही. स्पेशल मला फक्त त्यालाच आवडतं, मला नाही आवडत. भारी दिसतोय का नाही मी सांग, मला इकडे येऊन सांग. छान दिसतेस. क्यूट 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 दिसतो. क्यूट क्यूट हा क्यूट. बघू. सो गाईज मम्मीला माझ्या असे स्वतःची नजर आवडत नाही. स्वतःलाच लागेल माहितीये का. पोरीला पण लागतो आता. लय घाण आलाय मम्मीला, कामं करते ना. गाईज मी काकीकडे आलेलो आणि काकी हॅलो बोलते. हॅलो बोल. हॅलो दक्ष. नाही लोक बोलतात ना बघतात आपल्याला. दक्ष कुठे मग काय बोलू. कसा अरे दक्ष तू छान दिसतोयस रे. आज काय वेगळं केलंस का. काय स्क्रिप्टेड नाही आहे. हा ती बोलते आधी मला सांग काय बोलायचंय. मीच बोललो छान दिसते बोल. हा छान दिसतोयस रे. मनापासून छान दिसतोय. मनापासून छान दिसते गाईस. काका मागं बसतात आपले, तर आपली काकीवर जास्त कन्व्हर्सेशन असतात. पण काकी आपली तंदुरुस्त बघा. बाबा ढकलू नकोस. गाईस आपले दीदी लोक अवेलेबल नाहीत बिकॉज ताई आपली बाहेर गेली. दोन्ही ताई बाहेर गेलेत. सो आपली ताई अवेलेबल नाही. आपली छोटी बहीण होती, तिचे रिॲक्शन पण तिला पण घेतलं, आपल्या काकीला पण घेतलं आणि मम्मीला तर घेतलंच. पप्पाला घेतलं तर मला पप्पा शिव्या घालतील बिकॉज पप्पाला बोललं दाढी करून आले. हे पप्पानी बघितलं नाही, फक्त साईड कट केले तर पप्पा तर फिनिशच करतील मला. सो आजचा ब्लॉग इथे असेल. महाबळेश्वरला जाणार तर आहे आम्ही, बट मी ब्लॉग शूट करेल का नाही हे कन्फर्म नाही आहे. बट करेल, कदाचित करेल, बट करेल. गाईज तुम्ही पण सांगा हेअरकट्स कसे वाटले तुम्हाला. इफ आवडले असतील तर मेक शुअर टू हिट दॅट लाईक शेअर अँड सबस्क्राईब बटन. भेटूया आपण न्यू व्लॉगमध्ये. आपण अजून काहीतरी कर्ल्स करूया केसांना. सो चला बाय गाईज.